सर्वांना नमस्कार. माझं नाव सत्यजित हिंगे आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नुकतीच आपण समाजशास्त्र ह्या ऑप्शनल विषयाची किंवा वैकल्पिक विषयाची एक स्ट्रॅटेजीची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण समाजशास्त्र ह्या वैकल्पिक विषयाच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टींना जाणून घेणार आहोत. आपण स्ट्रॅटेजाइज करणार आहोत. ऑलरेडी आपण ह्या स्ट्रॅटेजीच्या सिरीजमध्ये जसं नाव अबकड, रणनीती एटसेट्रा, तर ह्या सिरीजमध्ये आपण 5 एपिसोड संपवलेले आहेत, ज्यामध्ये आपण सिलेबसवर बोललो आहेत, समाजशास्त्र ह्या ऑप्शनलची ओव्हरऑल स्ट्रॅटेजीवर बोललो आहेत, इंटिग्रेशनवर बोललो आहे, बरंच काही. आणि ह्यामध्ये आणखी जवळजवळ 20 एपिसोड्स येणार आहेत. त्यातला हा 6वा एपिसोड मी आज घेऊन आलो आहे. तो 6वा एपिसोड असणार आहे की समाजशास्त्र ऑप्शनल ह्या विषयाच्या नोट्स बनवण्याच्या सिक्रेट्सवर, स्ट्रॅटेजीवर, ह्यावर आपण बोलूया. रादर ही जी स्ट्रॅटेजी असणार आहे किंवा नोट्स बनवणं ही जी पद्धत असणार आहे, ही प्रत्येक ऑप्शनलला महत्त्वाचीच, पण त्यातल्या त्यात समाजशास्त्र ऑप्शनलसाठी ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही का? एकतर समाजशास्त्र ह्या ऑप्शनलची जी काही सिलेबसची लेंथ आहे ती नक्कीच शॉर्टर आहे. बाकीच्या ऑप्शनलच्या तुलनेमध्ये हा समाजशास्त्र ऑप्शनल हा कमी सिलेबस असला तर ह्याचा आपण अधिकाधिक कसा फायदा करून घ्यायचा ह्यासाठी नोट्स फार महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला ऐकून हे आश्चर्य होईल की समाजशास्त्र ऑप्शनलच्या नोट्स ह्या आपण ज्या स्टेजेसमध्ये बनवतो, पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज, है ना, तर सगळ्यात शेवटी जवळजवळ एक 25 पानामध्ये GS1, पेपर 1 आणि 25 पानामध्ये पेपर 2, असा जवळजवळ 40-50 पानामध्ये संपूर्ण समाजशास्त्र ऑप्शनल बनतो. मी स्वतः UPSCच्या सिलेबसला किंवा टाइम टेबलला तुम्ही बघितलं तर तुमचा GS संपल्यानंतर जेव्हा ऑप्शनलचा फायनल पेपर असतो, लाईक ज्या UPSCच्या मेन्सबद्दल मी बोलतोय, त्यामध्ये 5 दिवस सुट्टी असते. ह्या 5 दिवसामध्ये मी स्वतः 3दा रिव्हिजन केलेली आहे दोन्ही पेपरला. कॅन यू इमॅजिन दॅट? तर इतकं एफिशियंट असावं लागतं, इतकं फास्ट असावं लागतं की तुमचा 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये अख्खा ऑप्शनल वाचून व्हावा, ह्या लेवलला आपल्याला पोचायचं आहे. त्याच्याशिवाय सोशलॉजीमध्ये चांगले मार्क मिळत नाहीत. हे खूप वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. ह्यासाठी आपल्याला नोट्स तयार असणं, एफिशियंट असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा मी घेऊन येतो की ह्या समाजशास्त्र किंवा ह्या नोट्स ह्या एफिशियंट असणं, नोट्स असणंच का महत्त्वाचं आहे, त्या एफिशियंट असणं का महत्त्वाचं आहे, ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा होतो रिव्हिजन्स. वाय डू वी मेक नोट्स? नोट्स शक्यतो विद्यार्थी त्या पुस्तकात जे काही लिहिलं ते छापतात पुन्हा. बरेचदा विद्यार्थ्यांचं पुस्तकापेक्षाही नोट्स मोठी बनून जाते. ह्याला नोट्स नाही म्हणत. नोट्स ही शुड बी शॉर्टर दॅन युअर रेफरन्स बुक्स. ॲटलिस्ट 1:10 हा तुम्ही रेशो मेंटेन करायला हवा की जर 100 पानाचं पुस्तक असेल, 100 पानाचा कंटेंट असेल, तर तुम्ही 10 पानामध्ये कन्वर्ट करावा. ही रेशो तुमच्याकडे पाहिजे. नोट्स त्याच्यामुळे कशासाठी लागतात तर फास्टर रिव्हिजन. लक्षात घ्या, UPSC आणि नवीन पॅटर्नची जी राज्यसेवा आहे त्यातला जो मेन्सचा स्ट्रॅटेजी असतो, मेन्स पास करण्यासाठी यू शुड बी व्हेरी क्विक इनफ. तुमच्या डोक्यामध्ये सगळे पॉईंट खेळते असलेले पाहिजे. तुमच्या डोक्यासमोर म्हणजे इट शुड बी ऑन द टिप ऑफ द टंग, की ते विचारले की तुम्ही फटाफट पॉईंट फेकले. कारण तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी 3 तासामध्ये खूप काही लिहायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला विचार करत बसायला वेळ नसतो. विचार करण्यासाठी वेळ नसतो, म्हणून तुमच्या डोक्यामध्ये खूप वेळा ते रिवाईज झालेलं पाहिजे. आणि हे खूप वेळा रिवाईज कसं करायचं ह्याच्यासाठी नोट्सशिवाय स्ट्रॅटेजी नाही. माझे काही है ना, जिथपर्यंत माझा अनुभव आहे ह्याबद्दल, की तुम्ही मेन्स केव्हा क्रॅक करू शकता, जेव्हा तुमच्या एफिशियंट नोट्स असतील. नोट्स जेवढ्या चांगल्या तेवढं मेन्स तुम्ही लवकर क्लिअर करू शकता, ऑप्शनलमध्ये चांगले मार्क मिळवू शकता. म्हणून नोट्सवर मी स्वतः आणि विद्यार्थ्यांना सुद्धा फोकस करायला लावतो, कारण नोट्स एफिशियंट बनणं फार आवश्यक आहे. मॅक्सिमम रिव्हिजन्स, ॲटलिस्ट 15 ते 20 समाजशास्त्राला रिव्हिजन बसल्या पाहिजेत. अशा पद्धतीच्या नोट्स आपल्या पाहिजेत की 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसामध्ये अख्खा समाजशास्त्र संपवला, अशा नोट्सपर्यंत आपण पोहोचतो. जलद पुनरावलोकन त्याला आपण म्हणतो रिव्हिजनसाठी. सेकंडली, परीक्षेच्या पूर्वी, जस्ट बिफोर दी एक्झामिनेशन, तुम्ही रिव्हिजन देऊ शकले पाहिजेत संपूर्ण ऑप्शनलला अशा नोट्स. म्हणून आपण नोट्स बनवताना किंवा ह्याची स्ट्रॅटेजी आखताना नेहमी हा विचार करायचा की द डी डे, तो डी डे जो असेल, ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच्या आदल्या दिवशी मी संपूर्ण सिलेबस कसा वाचू शकतो, त्याला समोर ठेवून, त्याला डोळ्यासमोर ठेवून तुमच्या नोट्स मेकिंगची स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि तिसरा, की तुमच्या उत्तरामध्ये पॉईंट्स रिप्रोड्यूस केव्हा होतात, जेव्हा तुमच्या डोक्यात कंटेंट आहे.
तुमची आन्सर रायटिंगची स्पीड वाढते केव्हा, जेव्हा तुमच्या डोक्यात कंटेंट आहे. आणि हा डोक्यात कंटेंट असतो केव्हा, जेव्हा तुमच्याकडे एफिशियंट नोट्स आहेत आणि त्याचं रिव्हिजन आहे. इन सिम्पल वर्ड्स, एफिशियंट नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्विक रिव्हिजन. एफिशियंट नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू रिवाइज बिफोर जस्ट बिफोर द डी डे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला जर चांगलं उत्तर हवं असेल तर तुमच्याकडे बरेचसे पॉईंट्स क्लिअर पाहिजेत की इंट्रोडक्शनला काय लिहील, कन्क्लुजनला काय लिहील, बॉडीमध्ये कुठले कुठले मुद्दे लिहील, ह्याची एक शॉर्ट नोट बनलेली पाहिजे, स्ट्रक्चर बनलेलं पाहिजे आणि ते ॲटलिस्ट 10 वेळेस डोळ्याखालून गेलेलं पाहिजे. त्याच्याशिवाय मार्क्स पडत नाहीत. यू कॅन, आता ही आपली शाळा कॉलेज नाही राहिली की एकदा वाचले आणि एक्झामला गेले. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स व्हेरी व्हेरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. तुम्ही 5 रिव्हिजन मारल्या, तुम्हाला नक्की काही विद्यार्थी सापडतील 6 रिव्हिजन मारलेले, 6 मारलेले असेल तर 7 मारलेले सापडतील. आपण 10 मारलेले पाहिजे, राईट. म्हणून हे कसं पाहिजे की तुम्ही यू शुड बी ऑन द टॉप नॉच क्वालिटी ऑफ द स्टुडंट्स. हे एफिशियंट नोट्सशिवाय होणार नाही. ॲडिशनली मग ह्या नोट्स बनवायच्या कशा? ह्या नोट्स अत्यंत क्रिस्प, नो फुल स्टेटमेंट्स, जे कीवर्ड्स आहेत, जे मुद्दे आहेत तेच समोर ठेवून अत्यंत संक्षिप्त आणि मुद्देसूद, अनावश्यक गोष्टी कम्प्लिटली टाळायच्या आहे ना. किंवा असे जे काही अननेसेसरी वर्ड्स आहेत, आज फक्त तुम्ही तुमच्या काढलेल्या नोट्समध्ये जाऊन घरी जाऊन बघा किती अननेसेसरी वर्ड्स आपण त्यामध्ये वापरतो. विनाकारण वाक्य पूर्ण करतो, स्टेटमेंट्स पूर्ण करतो, है ना. जे दिलंय पुस्तकात एक्झॅक्ट त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. जस्ट लाईक कॉपी पेस्ट. नोट शुड नॉट बी कॉपी पेस्ट. नोट शुड बी द मिनिमाइज्ड व्हर्जन ऑफ युअर टेक्स्ट. तर संक्षिप्त आणि मुद्देसूद लिहा. शक्यतो इमॅजिन करून लिहायचं की आपल्याला स्वतः उत्तर लिहायचं आहे. तर काही मुद्दे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये की जे सोपे वाटतात, सिंपल वाटतात, स्वतःची भाषा वापरली तरीही काही हरकत नाही. ॲडिशनली पॉईंटच्या नोट्स बनवताना सिलेबसच्या पॉईंट वाईज बनवणं और PYQs सारख्या बनवणं, त्यावर मी पुढे बोलेलच. पण थीम बेस्ड, थीम इन सेन्स की सिलेबसमध्ये काय मुद्दा आहे त्याची नोट बनवणं आवश्यक आहे. जसं की सिलेबसमध्ये चॅप्टर 1 आहे. चॅप्टर 1 मध्ये 3 सब पॉईंट्स आहेत, A-B-C. त्यातला जो A पॉईंट आहे चॅप्टर 1 मधला समाजशास्त्रातला, जसं की समाजशास्त्राचा उदय आणि ज्याच्यामध्ये युरोपमधली आधुनिकता कशी कारणीभूत आहे, तर त्या मुद्द्याला समोर ठेवून त्याची नोट बनवायची की जर ह्या मुद्द्यावर प्रश्न आला की युरोपातली आधुनिकता आणि समाजशास्त्राचा उदय, तर मी काय लिहीन, इंट्रोडक्शनमध्ये काय असेल, बॉडीमध्ये कुठले पॉईंट असतील थोडक्यात लिहिले आणि कन्क्लुजनमध्ये मी काय टाकील, टीका काय असतील, इतकं शॉर्ट लिहिलं की ही नोट बनते थीम बेस्ड. त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवर तुमच्याकडे नोट रेडी पाहिजे. ॲडिशनली त्या नोटमध्ये तुमचे उदाहरणं, शॉर्टमध्ये जस्ट 1 कीवर्ड, थिंकर कुठला टाकाल त्याचा एक कीवर्ड, थिंकरचं नाव कीवर्ड, है ना. काही केस स्टडीज जे तुम्हाला माहिती आहेत. कारण आपण जेवढ्या वेळा रिव्हिजन करतो, वारंवार रिव्हिजन करतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये आपल्याला माहीत असतं की ह्याबद्दल काय लिहायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं की ज्या नोट तुम्ही बनवणार आहात ती पहिली स्टेजची नोट थोडीशी मोठी असेल, सेकंड स्टेज अजून शॉर्टर बनेल, थर्ड स्टेजला आपण त्याला आणखी छोटं बनवणार आहोत. अशा 2 किंवा 3 वेळा आपण नोट बनवणार आहोत आणि जी शेवटची नोट बनेल ती अत्यंत एफिशियंट, व्हेरी मिनिमम वर्ड्स, कीवर्ड्स, 2 पानात. मी पुढचा एपिसोड 7 जो आणणार आहे तो त्याच्यावर आणणार आहे की एकदम क्रिस्प नोट्स, म्हणजे 2 पानामध्ये अख्खा चॅप्टर बसेल. हे आपण कसं करू शकतो ह्यावर मी बोलेल नेक्स्ट एपिसोडमध्ये. पण आत्ता थीम बेस्ड नोट्स तुम्ही काढायला सुरुवात करायच्या. ॲडिशनली ज्या तुमच्या नोट्स बनतील समाजशास्त्र ऑप्शनलच्या, ह्या 3 प्रकारे बनतील. पहिला प्रकार असेल तुमचा कंटेंट थेअरीच्या नोट्स. दुसरा करंट अफेअर्सच्या नोट्स. बाय द वे, करंट अफेअरच्या नोट्स म्हणजे घाबरून जाऊ नका, आपल्याला काही न्यूजपेपर किंवा करंट अफेअरचं मॅगझिन वगैरे नाही बनवायचं आहे. फक्त एका वाक्यात ही घटना घडली आहे आणि ही आपण सिलेबसमध्ये कुठे वापरू शकतो. लवकरच ह्याच सिरीजच्या पुढच्या काही एपिसोडमध्ये, म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, तर 9, 10 आणि 11 एपिसोड जो असेल तो 9, 10 आणि 11 एपिसोड एस्पेशली करंट अफेअर, न्यूजपेपर्स आणि व्हॅलिडेशन कशी करायची ह्याच्यावर मी बोलणार आहे. तोपर्यंत वाट बघा. तुम्हाला पुढच्या वीकमध्ये हे पण कळून जाईल की करंट अफेअर समाजशास्त्रामध्ये कसं वापरायचं असतं. करंट अफेअरवर प्रश्न पडत नाहीत, फक्त एका वाक्यात उदाहरण म्हणून, केस स्टडी म्हणून आपल्याला लिहायची गरज असते. ते कसं करायचं हे देखील मी त्यावेळेस सांगेल. ओके, तर करंट अफेअरच्या नोट्स काढणं आणि PYQच्या नोट्स काढणं हे 3 प्रकार आपल्या नोट्सचे असतील. एक प्रकार असेल जो मेन प्रकार असेल, तुमच्या सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटला तुम्ही नोटमध्ये आणून ठेवलं शॉर्टमध्ये. दुसरा की वर्षभर ज्या महत्त्वाच्या घटना घडल्यात, एक 30, 40, 50 घटना जास्तीत जास्त, त्या सिलेबसमध्ये आपण कुठे कुठे वापरू शकतो हे एका लाईनमध्ये लिहिलं आहे. ती नोट तुमची सगळ्या सिलेबसची मिळून, वर्षातल्या सगळ्या घटना मिळून 2 किंवा 3 पानामध्ये बनेल. नोट म्हणजे 2 किंवा 3 पानात, फक्त की घटनेचं नाव आणि ती सिलेबसमध्ये आपण कुठे लिहिणार ह्याची ट्रिक फक्त की कार्ल मार्क्समध्ये ही घटना, वेबरमध्ये ही घटना,
एक्झाम्पल टाकायची वेळ आली तर एका वाक्यात तुमच्याकडे रेडी आहे. अशा 2 किंवा 3 पानाची नोट बनवली. आणि तिसरा, PYQs बेस्ट. हे का महत्त्वाचं आहे ह्यावर मी बोलतो. जर तुम्ही मागच्या 15 ते 20 वर्षांचे सोशलॉजी ऑप्शनलचे क्वेश्चन पेपर बघितले तर तुम्हाला दिसेल की जवळजवळ 90% प्रश्न रिपीटेड आहेत. त्यांना नवीन काहीही विचारायला राहिलेलं नाही आहे. एखाद 2 प्रश्न बदलतात, एखाद 2 प्रश्न चेंज होतात, और जे प्रश्न आहेत ऑलरेडी त्यालाच फक्त शब्द बदलून काहीतरी ते विचारतात. हे कसं शक्य होतं? जर तुम्ही 15 ते 20 वर्षांचे क्वेश्चन पेपर रेडी करून ठेवले तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ह्या वर्षी 90% पेपर त्यातनंच पडणार आहे. म्हणजे तुमच्यासमोर लीक झालेला आहे पेपर, अक्षरशः समाजशास्त्र ऑप्शनलचा पेपर लीक झालेला समजून घ्या की अरे हेच प्रश्न पडणार आहे. मग जर आपण 20 वर्षांचे PYQ जर प्रिपेअर करून ठेवले आणि ह्या PYQवर समजा हा प्रश्न पडला तर मी ह्याचं इंट्रोडक्शन काय लिहिल, एका शब्दात 2 शब्दात लिहून ठेवलं, बॉडीमध्ये काय काय मुद्दे लिहिल, काय टीका लिहिल आणि काय कन्क्लुजन लिहिल. जर हे असं अर्ध्या पानाच्या एक प्रश्न जर आपण फक्त शॉर्टमध्ये बनवून ठेवला तर किती सुंदर होऊन जाईल. मागच्या 20 वर्षांचे क्वेश्चन पेपर्स, त्याचे PYQs आणि त्याच्या शॉर्ट नोट्स, स्ट्रक्चर फक्त की ह्यातमध्ये मी काय काय मुद्दे लिहिणार आहे हायलाईट करून ठेवलं. तर हे 3 प्रकार आपले नोट्सचे असतील. थेअरीची नोट वेगळी, करंट अफेअरची नोट वेगळी, PYQची नोट वेगळी. आणि PYQचे नोट्स ट्रस्ट मी 90-95% प्रश्न रिपीट होऊ लागलेत. पुन्हा तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची पण गरज पडणार नाही जर तुम्ही PYQ जरी करून गेले तर. ओके. ॲडिशनली ह्या नोट्स मग तुम्ही हँडमेड बनवायच्या की तुम्ही डिजिटल बनवायच्या हे पण प्रश्नात कशा ठेवायच्या. तर मी सांगेल की दोन्ही कन्व्हिनियंट आहे, दोन्ही योग्य आहे, दोन्ही प्रकार करा. मेजरली तुमच्या हँड रिटन नोट्स राहू द्या, है ना, मेजरली हँड रिटन, कारण तुम्ही स्वतः त्या हाताने लिहिणार आहात. पण काही गोष्टी जसं की करंट अफेअरचं म्हणा किंवा ज्या काही तुम्हाला वाटेल की असं काही 5-10% जरी डिजिटल नोट बनवायची गरज पडली तरी त्या तुम्ही बनवू शकता. पण मॅक्सिमम हँड रिटन ठेवण्याचा प्रयत्न करा. ॲडिशनली 1 लायनर म्हणजे खूप शॉर्टमध्ये लिहा. शक्यतो डायग्राम, ग्राफ्स, चार्ट्सचा वापर करा जेणेकरून तुम्हाला ते फार व्हिज्युअलाइज करायला सोपं जाऊ शकतं, ते अजून शॉर्टर होऊ शकतं. तुम्ही हायलायटर्स वापरा, वेगवेगळ्या कलरचे पेन वापरू शकता तुम्ही, की बाबा हेडलाईनसाठी वेगळा पेन आहे ना, मधल्या बॉडीसाठी वेगळा पेन, अजून कन्क्लुजनसाठी वेगळा पेन, की तुम्हाला ते पटपट व्हिज्युअलाइज होईल. आणि तुमची जी त्याला म्हणतो ना आपण की आपण त्याला फोटोग्राफिक मेमरी जी असते ती फोटोग्राफिक मेमरी शेवटी तुमच्या एक्झामला कामाला येते. तुम्हाला आठवतं की हां मी त्यावेळी त्या पेजवर इथे लाल कलरमध्ये लिहिलेलं आहे, ह्या मागच्या पानावर असं लिहिलेलं आहे, हे तुम्हाला आठवलं पाहिजे की ते इतका वेळ तुमच्या डोळ्यासमोरून गेलं पाहिजे की कुठल्या पानावर कुठल्या कोपऱ्यात कुठली नोट आहे, कुठलं एक्झाम्पल आहे हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. अशा लेवलला आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून तुम्ही कलर्स वापरू शकता, हायलायटर वापरू शकता, डायग्राम्स वापरू शकता, डिजिटल किंवा हँड रिटन बनवू शकता. तर नोट्स तुम्ही अशा पद्धतीने जाऊ शकता. दे शुड बी व्हेरी ब्युटिफाय करण्याच्या मागे लागू नका. ब्युटिफाय करण्याच्या मागे लागू नका. आपल्याला नोट्स कुणाला दाखवायच्या नाही आहेत, कुणाकडनं हस्ताक्षराच्या स्पर्धेमध्ये अवॉर्ड नाही जिंकायचा आहे. नोट अशी हवी की ती फक्त आपल्याला कळायला पाहिजे. दुसऱ्या कुणी जर वाचली तर त्याला त्याच्या डोकं चक्रवलं पाहिजे की यार हे काय लिहिलं यानं, है ना, की त्याला कळलं पण नाही पाहिजे. इतकं शॉर्ट क्रिस्प की आपल्यालाच माहिती आहे आपल्याला काय कंटेंट कुठं लिहायचं आहे, मलाच माहिती हे मुद्दे काय. अशा पद्धतीनं शॉर्ट पाहिजे, व्हेरी कस्टमाइज नोट पाहिजे. ह्याचे सॅम्पल्स मी लवकरच, हे सगळी सिरीज 1-2-3 एपिसोड झाले की आपल्या त्या ग्रुपवर मी टाकील ह्याचे सॅम्पल्स की आपल्या नोट्स कशा हव्यात. माझ्या पण काही नोट्स टाकील, अजून काही चांगल्या नोट्स ज्या मला मिळाल्यात, आपल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या पण नोट्स टाकील आपल्या बॅचच्या, की त्यांनी कशा पद्धतीने सुंदर नोट्स काढल्यात, शॉर्टर नोट्स काढल्यात, ह्या पण मी टाकेल. त्यासाठी तुम्ही ह्या ग्रुपवर ह्या QR ला स्कॅन केलं तुम्हाला तर लगेच मिळून जाईल की त्या नोट्स कुठे आहेत. ज्ञानदीप अकॅडमीचा हा ऑफिशियल ग्रुप आहे, सोशलॉजी ऑप्शनलसाठी बनलेला आहे. यू कॅन रेफर टू धिस. आपण 2-3 दिवसांनी रेफर करा. ह्या संडेपर्यंत आम्ही त्या नोट्स लवकरच टाकू. ओके. नोट्स तयार करण्याचे नियम की समाजशास्त्रामध्ये टोटली पेपर 1 आणि पेपर 2 ला मिळून 31 चॅप्टर्स आहेत. 31 चॅप्टर्स. हे 31 चॅप्टर्स दर 31 दिवसानंतर म्हणजे दर महिन्यानंतर रिवाईज झाले पाहिजेत. म्हणजे तुमच्या नोट जेव्हा बनतात तेव्हा फक्त 10-15 मिनिटात तुमची एक चॅप्टर रिवाईज व्हावा अशा नोट्स आपल्या बनायच्यात. मी त्या 2 पानाच्या नोटच्या व्हिडिओ 7th एपिसोडमध्ये टाकणार. इमॅजिन करा 2 पान वाचायला किती वेळ लागतो? 10 मिनिट, 15 मिनिट. म्हणजे तुम्ही 15 मिनिट जरी दिले एक चॅप्टरला, 15-15 मिनिट, एका महिन्यात तुमची पूर्ण समाजशास्त्र सोशलॉजीची नोट्स रिवाईज होऊ शकते. तुमचा पूर्ण समाजशास्त्र संपू शकतो. पण त्या लेवलपर्यंत पोहोचायला आपल्याला 2-3 महिने इन्व्हेस्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतो. ओके. पण त्या लेवलला पोहोचलो आपण की 15 मिनिटात एक चॅप्टर, 15 मिनिटात एक चॅप्टर, हे दर 30 दिवसांनी आपण ते सायकल रिपीट करणार. ॲडिशनली जे नवनवीन तुम्हाला गोष्टी कळणार, काही न्यूजपेपरमध्ये आल्यात घटना, एक्झाम्पल आल्यात, यू कीप ॲडिंग दोज. ओके. त्या ॲड करत राहा.
आणि उत्तर लेखनामध्ये तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये हे सगळं ॲप्लाय करत राहा, ह्याचं एक्सपेरिमेंट्स करत राहा. बघा की तुमची आन्सर रायटिंग आपोआप इम्प्रूव्ह होणार आहे. लक्षात घ्या, GS असो किंवा ऑप्शनल असो किंवा एसे असो, मेन्समध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुमचा कंटेंट शॉर्ट, एफिशियंट, नोट्स फॉर्ममध्ये बनलेला पाहिजे. तुमच्या डोक्यात पॉईंट रेडी पाहिजेत, त्याच्याशिवाय तुमची मेन्स क्लिअर होऊ शकत नाही. कन्क्लुडिंग पॉईंटर बोलतो की पुढे ह्याच्यावरनं आपण लक्षात काय ठेवायला हवं की जितक्या प्रभावी नोट्स तितकी एफिशियंट तुमची तयारी हे लक्षात ठेवायचं. मी नोट्सवरनं विद्यार्थ्यांची क्वालिटी सांगू शकतो. नोट्स तुम्ही जर मला दाखवली की तुझी तयारी कुठपर्यंत पोहोचली हे मला कळतं आणि तुला मार्क्स किती पडणार हे पण आम्ही सांगू शकतो. इतकं त्याचं रिलेशनशिप असतं, राईट. नियमित तुम्ही ह्याचं नोट्स काढून मोकळे झाले सोडून दिलं असं नाही आहे. दर 1 महिन्यानी पुन्हा समाजशास्त्र रिपीट झालं पाहिजे, रिवाईज झालं पाहिजे. जसं की एप्रिल 1 आहे आज, तर आज पहिला चॅप्टर रिवाईज झाला, उद्या दुसरा चॅप्टर रिवाईज झाला, नंतर तिसरा झाला, चौथा झाला. अशा पद्धतीने 1 महिन्यात 1 सायकल संपते समाजशास्त्राची, पुन्हा पुढच्या महिन्यात 1 सायकल संपते. तुम्ही दर महिन्यात फक्त 15 मिनिट किंवा अर्धा घंटा देऊन अख्खा समाजशास्त्र रिवाईज करू शकता. रिव्हिजनची स्ट्रॅटेजी हा जो व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ 9 नंबरचा असणार आहे की तुम्ही 35 सिटिंग्समध्ये कशा पद्धतीनं अख्खा समाजशास्त्र रिवाईज करू शकता, ह्यावर पण मी ह्या सिरीजमध्ये बोलणार आहे. स्वतःच्या नोट्सवर तुम्ही विश्वास ठेवा की माझ्या कशा आहेत, दुसऱ्यांच्या कशा आहेत, दुसऱ्यांच्या किती भारी बनल्यात, मी पुन्हा करतो सगळं काही. नो, ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. ओके, यू हॅव डेडिकेटेडली गिवन सम एफर्ट टू दॅट नोट्स. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, रिव्हिजनवर विश्वास ठेवा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. देर इज नो बेस्ट नोट्स लाईक दिस कन्सेप्ट. बेस्ट नोट कधीच नसते. शेवटच्या दिवसापर्यंत बेस्ट नोट तयार होऊ शकत नाही. तुम्ही अजून वेळ दिला तर अजून बेस्ट नोट तयार होऊ शकते. म्हणून जशी आहे तशी त्याला अजून आपण इफिशियंट बनवायचं. ह्यावरनं लक्षात ठेवू आपण की मेन्स इज इक्वल टू नथिंग बट द नोट्स. ॲडिशनली जर ह्या नोट्स मेकिंगमध्ये तुम्हाला आणखी काही हेल्प हवी असेल तर आमच्या ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही नक्की ह्याच्यावर कनेक्ट करू शकता माझ्याशी. हा ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि समाजशास्त्र ऑप्शनल ह्या विषयाच्या सोशलॉजीच्या ग्रुपची ही QR स्कॅन आहे. ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाचा एक आपला सेपरेटली एक ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये ज्ञानदीप अकॅडमीचे ऑप्शनल विषयांचे बेस्ट फॅकल्टीज सगळे ऑप्शनल्स घेऊन आम्ही आलेलो आहोत. सेपरेट ॲप्लिकेशनवर महेश सर आहेत, स्वतः PSIR आणि इतर फॅकल्टी, आम्ही सर्वजण ऑप्शनल्सवर खूप तयारी करतो आहे की कशा पद्धतीनं आपण MPSCमध्ये ऑप्शनलला आपला एक बालेकिल्ला बनवू शकतो. तर ज्ञानदीप ऑप्शनल्स नावाचं सेपरेट ॲप्लिकेशन आपलं आहे, त्यावरनं तुम्हाला ह्या बॅचेस जॉईन करता येतील. जर काही अडचण आलीच अजून तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे. तुम्ही ह्या अडचणी जे काही असेल, बॅचबद्दलच्या म्हणा, नोट्सबद्दलच्या म्हणा, इतर काही समस्या असतील समाजशास्त्राच्या, तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ह्या मुद्द्यावर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.